तो जो लहानपणीचा चेतेश आहे किंवा चेतेश्वर आहे तो मात्र तसाच आहे आणि त्याची जडणघडण किती वेगळी आहे याचं एक साधं उदाहरण सांगतो की ते रेल्वे कॉलनीतलं घर छोटंसं ते जाऊन आता राजकोटमध्ये त्याची मोठी हवेली आहे. वडिलांना हार्टची दुखणं आहे त्याच्यामुळे त्यांनी घरातच लिफ्ट करून घेतलेली आहे. असा आलिशान बंगला आहे. पण त्या बंगल्यामध्ये चेतेश्वर पुजाराने लहानपणीपासूनची सोडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील मिळवलेली कुठलीही ट्रॉफी तुम्हाला घरात दिसणार नाही. मी एकदा चेतेश्वरला बोलता बोलता विचारलं होतं की का बुवा असं, याचं कारण काय? तर तो म्हणला एकदा मी घरात आलो की मी घरात आल्यानंतर मी कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी हजबंड आणि कोणाचा तरी आता बाबा, आदितीचा बाबा येतो, ह्या नात्याने असतो. त्याच्यामुळे माझं क्रिकेट जरी कायम माझ्याबरोबर असलं, घरात तेवढंच आम्ही बोलत असलो वडिलांशी, तरी मला बडेजाव कुठला नको आहे. त्यामुळे त्यांनी बेसमेंटमध्ये त्याच्या सगळ्या ट्रॉफीज ठेवल्या आहेत. विचार करा कुठला क्रिकेटर आजच्या काळात ही गोष्ट करू शकतो, किंवा क्रिकेटरच नाही कुठलाही अचिव्हर किती एवढ्या सहजपणे ही गोष्ट करणं कोणाला साध्य होऊ शकेल खरं तर. पण चेतेश्वर पुजाराने असाध्य हे साध्य आपल्याला करून दाखवलं आहे.